जय दादाजी. श्रोतेजन हो, चारुशीला वडगावकर तुम्हाला वंदन करते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 ध्यानयोग. पुढील श्लोक. अध्याय 6 श्लोक 4. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. आता निष्काम कर्म व नंतर शम साधना सुरू झाली. आता इंद्रियांवर ताबा ठेवायचा आहे, मन ताब्यात ठेवायचे आहे. हात पाय ही कर्मेंद्रिये व नाक डोळे त्वचा जीभ जिव्हा नेत्र ही ज्ञानेंद्रिये ही पूर्णपणे ताब्यात ठेवायची आहेत. म्हणजे इच्छांचा अभाव करायचा आहे. एकदम असं होत नाही, म्हणून निष्काम कर्म आधी भगवंतांनी सांगितले. आज 6 याचे 3 षटकं आहेत गीतेची. पहिलं एक 6चं, दुसरं मधलं 6चं आणि तिसरं 6चं, असे 6 अध्यायांचे षटकं आहेत. तर ते काय आहे, पहिला कर्मयोग आहे, मग भक्तियोग आहे, मग ज्ञानयोग आहे, असं आहे. तर हे सगळं निष्काम कर्मयोग होऊन भक्तीसाठी ज्ञान ग्रहण करण्यासाठी पात्रता येण्यासाठी हे मधलं षटक आहे. तर आता हे सगळे इंद्रिय ताब्यात ठेवायचे, ही ज्ञानेंद्रिय पूर्णपणे ताब्यात ठेवायची. म्हणजे एकदम असं होत नाही, म्हणून निष्काम कर्म सांगितले. आता निष्काम कर्म करून इंद्रिय जिंकून संकल्प सुटलेला संन्यासी, म्हणजे जेव्हा इंद्रिय जिंकतो तेव्हा आपले संकल्प सुटतात. सुटलेला संन्यासी, मनावर ताबा मिळवलेला संन्यासी ध्यानयोगाला सुरुवात करण्यास योग्य पात्रतेचा ठरतो. मग आता एकदम मन ताब्यात येऊ शकत नाही, म्हणून निष्काम कर्म सांगितलं आहे. मी जसं आधी सांगितलं तसं विहिरी बांधणे, पाणपोया बांधणे, भंडारा घालणे, पण तिथे नाव गाव याचा पत्ता लागू देता कामा नये, ते श्रेय आपण घेता कामा नये. असं जेव्हा निर्व्यास परमेश्वरास मनात ठेवून कशाचीही फळाची इच्छा न धरता केलेली सेवा, गुप्तदान इत्यादी हळूहळू स्वार्थ कमी करून निस्वार्थी व्हायला मदत करते. अध्याय 6 श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपला उद्धार आपणच करावा. फार सुंदर आहे. आपणच आपली अधोगती करू नये. आपण आपली इंद्रिये जिंकली की ती आपले बंधू होतात, मित्र होतात, ऐकतात. ताब्यात नसली तर आपले शत्रू होतात. शत्रू म्हणजे मन अंधारून जाते, वाईट गोष्टींनी भरून जाते, शरीरावर त्याचा परिणाम होतो, आपण दुःखी उदास होतो आणि आपण आपले शत्रू होतो. इंद्रिये मन ज्याच्या ताब्यात असते तो शांत, संयमी, मान अपमानाच्या पलीकडे व तेजस्वी असतो. मन प्रकाशाने भरलेले, चांगल्या विचारांनी भारलेले असते. जीवन शांत, समाधानी असते. म्हणजे आपणच आपले मित्र असतो असे भगवंताला यातून सांगायचे आहे. म्हणजे आपणच आपला उद्धार करायचा आहे. उद्धरेदात्मनात्मानं ह्याचा अर्थ. आणि आपल्याला अवसादयेत म्हणजे आपल्याला आपली अवदशा करून घ्यायची नाही आहे, आपल्याला आपलं शत्रुत्व करायचं नाही आहे. आणि आपल्याला आत्मैव ह्यात्मनो बंधू म्हणजे आपण ह्याच्यातून आपण आपला सखा होतो, आपणच आपल्याला भेटतो, खरं असंच आहे. आणि आत्मैव रिपुरात्मनः म्हणजे आपण आपले शत्रू होतो, असा त्याचा अर्थ आहे. अध्याय 6 श्लोक 6. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. बंधू झाला आहे आत्मा ज्याचा, त्याने इंद्रिये जिंकली. म्हणजे ज्याचा आत्मा बंधू झाला आहे त्याने इंद्रिये जिंकलेली आहेत. ज्याने इंद्रिये जिंकली नाही त्याला इंद्रिये शत्रूप्रमाणे वागवून त्रास देतात, त्याच्याशी शत्रूसारखे वर्तन करतात. इंद्रिये वश नसल्यामुळे त्याचे वागणे विपरीत होते. म्हणजे असं, उदाहरणार्थ एखाद्याला दारू पिऊ नये असे वाटत असले तरी इंद्रिये ताब्यात नसल्याने ती त्याला दारू पिण्यासाठी प्रवृत्त करतात. कटू बोलू नये वाटले तरी त्याची जिव्हा
एखाद्याचा अपमान करते, वाईट बोलते. तसेच कान, त्वचा सगळीच हातपाय सगळीच कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये विपरीत वागून त्याला वाईटच फळच देते मिळते त्याला. त्याचा उद्धार ती करू शकत नाही, असा 6व्या श्लोकाचा अर्थ आहे. अध्याय 6 श्लोक 7. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने इंद्रिय जिंकली तो शांततेचा अनुभव घेऊन शीत, उष्ण, दुःख, मान व अपमान यामध्ये सुद्धा परमात्म्यात सुखावतो, परमात्म्यात विरघळून जातो, समाविष्ट होतो. म्हणजे त्याला हे सगळे संकट आले, सगळे अनुभव आले. शीत म्हणजे गार, म्हणजे अगदीच थंड, खरं थंड अनुभव, थंड्याचा. उष्णचा म्हणजे तो कशात त्याचं भाजलं, काही झालं, किंवा दुःख, मान, अपमान ह्या सगळ्यातून सगळं जरी होत असलं तरी तो परमेश्वराशी जोडलेला असतो, तो त्यात सुखावलेला असतो, तो त्यातून बाहेर येत नाही, तो विरघळून गेलेला असतो, समाविष्ट झालेला असतो. अध्याय 6 श्लोक 8. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन. श्रीगुरूंनी शिष्याला सांगितले की तू ब्रह्म आहेस. पण ते केव्हा समजते? जेव्हा तो शिष्य अनुभव घेतो, त्याला प्रचिती येते, अनुभव येतो, तेव्हा तो स्वतःबद्दल व परमात्मा ज्ञानाबद्दल समजल्यामुळे, अनुभव घेतल्याने तृप्त होतो. त्याला स्वतःबद्दलचे व परमात्मा रूपाचे ज्ञान समजते. त्यालाच ज्ञान आणि विज्ञान म्हटले आहे. म्हणजे स्वतःबद्दलचं जेव्हा समजतं ते ज्ञान झालं, आणि विज्ञान म्हणजे त्याला हे समजलं की असं असं असतं. हे ज्ञान होणे म्हणजे विज्ञान, की गुरूंनी सांगितलं की असं असं आहे, तू असा असा ब्रह्म आहेस. हे जे त्याला ज्ञान होतं सगळ्या इंद्रियांनी, सगळ्या मनानी, बुद्धीनी, नंतर सगळ्या कानानी, कर्णांनी ऐकून हे जे ज्ञान झालं आहे ते ज्ञान. आणि जे त्याला समजतं पुढे जाऊन, त्याला अनुभव येतो, त्याला परमेश्वर प्राप्ती म्हणजे परमेश्वराचा अनुभव घेतला जातो. त्याचा परमेश्वर प्राप्ती म्हणजे काही करायची नसते, तो स्वतःच परमेश्वर आहे, तो स्वतःच ब्रह्मरूप आहे. फक्त त्याला तो अनुभव येतो की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हा जेव्हा तो अनुभव घेतो त्याला विज्ञान म्हटले आहे. तो कूटस्थ म्हणजे स्थिर व जितेंद्रिय झालेला, युक्त म्हणजे परिपूर्ण झालेला आहे. ह्या सगळ्या गुणांनी, सगळ्या अनुभवांनी, सगळ्या जितेंद्रिय झालेला आहे, संकल्प गेलेले आहेत, कर्मसन्यास झालेला आहे, असा झालेला जितेंद्रिय झालेला, युक्त म्हणजे सगळ्यांनी परिपूर्ण झालेला योगी, त्याला योगी असं म्हटलं आहे. त्याला लोष्ट म्हणजे मातीचे ढेकूळ, अश्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोने. म्हणजे त्याला मातीचे ढेकूळ, दगड, कांचन सगळे एकसारखे वाटते, त्यात भेद वाटत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. अध्याय 6 श्लोक 9. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. निस्वार्थ प्रेम करणारा म्हणजे हा पहिला दर्जा दाखवला आहे. आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारा माणूस एक पहिला दर्जा. त्यानंतर एक एक पायरी आहे. सुहृद म्हणजे अगदी जवळचा, त्याच्यानंतर मित्र, त्याच्यानंतर या सगळ्यांविषयी आणि अगदी जवळचा. सुहृद म्हणजे अगदी जवळचा, निस्वार्थी प्रेम करणारा सुहृद, मित्र, त्याच्याविषयी त्याच्या म्हणजे आपल्याविषयी उदासीन असणारा माणूस, आपली मध्यस्थी कुठेतरी की हा एवढा वाईट नाही, चांगला आहे, अशी मध्यस्थी करणारा माणूस, आणि नंतर द्वेष करणारा माणूस, आणि बंधू आपला भाऊ. म्हणजे कोण कोण? सगळे जगातले प्रकार सांगितले त्याच्यात, की निस्वार्थी प्रेम करणारा म्हणजे आपले आईबाप करतात किंवा तसा प्रेम करणारा कोणीतरी असू शकतो, असा निस्वार्थी प्रेम करणारा. सुहृद म्हणजे आपलं चांगलं व्हावं, चांगली इच्छा असणारा, अगदी जवळचा हे मित्र किंवा जवळचा सुहृद. त्याच्यानंतर मित्र, आणि माझ्याविषयी उदासीन आहेत काही लोक किंवा कोणाविषयी उदासीन आहेत तो, किंवा मध्यस्थी करणारा,
द्वेष करणारा म्हणजे पूर्ण द्वेष करणारा, असूया हे असणारा पण, मत्सरी पण असू शकतो. आणि बंधू आपला भाऊ. आणि शिवाय साधूसुद्धा, म्हणजे ह्याच्यामध्ये साधू पण आले, सज्जन साधू आणि पाप करणारे म्हणजे अत्यंत पापी माणसं की जे आपल्या समोर दिसतात पाप करणारे, ते पापी माणसांमध्ये सुद्धा त्या योग्याची, जितेंद्रियाची बुद्धी, म्हणजे जो योगी झाला आहे, जो जितेंद्रिय झाला आहे, ज्याने परमेश्वराशी संधान त्याचं सुरू झालेलं आहे, तो परमेश्वर त्याच्यात समावून गेलेला आहे परमेश्वरात, त्याची बुद्धी समवर्तते म्हणजे समान काम करते. ह्या सगळ्या प्रकारच्या जगातल्या लोकांमध्ये त्याची बुद्धी समान काम करते. हा जवळचा, हा दूरचा, हा चांगला, तो वाईट तिथे नसते. असा ह्या पूर्ण 9व्या अध्यायाचा सुरेख सुंदर अर्थ आहे.